महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कोकण भागातील शाळा वाचवण्यासाठी मंत्री महोदयांशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार। चंद्रकांत कळंबे। जिल्ह्यातील अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाला तात्पुरती स्थगिती। राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या 0 शिक्षकी शाळा आणि 1 शिक्षकाची शाळा यांच्या समायोजन प्रक्रियेबाबत शासनाकडून समायोजन प्रक्रिया राबवली जात असली तरी विशेषतः कोकण विभागामध्ये पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड हे जिल्हे अतिदुर्गम डोंगराळ असल्याने विद्यार्थी संख्येचा निकष हा कोकण विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे। याबाबत संस्थाचालक, विविध शालेय कमिटी, पालक, ग्रामस्थ यांच्यामार्फत पुढे येत आहे। दुर्गम डोंगराळ भागातील भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन आपण हा गंभीर विषय मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या निदर्शनास आणून दिला आहे। दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री दादा भुसे, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री निलेश राणे, मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागातील मंत्री महोदय, आमदार या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अतिरिक्त शिक्षक शाळा, संस्था आणि शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मार्गदर्शन रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ, शिक्षण आणि क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांनी 20 एप्रिल रोजी झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समायोजन प्रक्रियेच्या वेळी जिल्ह्यातील शाळा, संस्था आणि शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन बोलताना व्यक्त केले। 20 एप्रिल 2026 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने अतिरिक्त शिक्षकांच्या समावेशनाच्या संबंधांमध्ये कार्यवाही करण्याकरता कॅम्प लावण्यात आला होता। परंतु रायगडमधील लोकप्रतिनिधी यांनी रायगड जिल्ह्यामध्ये 0 शिक्षकी असणाऱ्या शाळा व 1 शिक्षक मंजूर असणाऱ्या शाळा वाचाव्यात व जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागातील गोरगरीब कष्टकरी मुलामुलींचे शिक्षण निरंतरपणे सुरू राहावे याकरता शिक्षकांचे समायोजन थांबवण्याचा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे आज होणारी समायोजनाची प्रक्रिया 1 आठवड्याकरता थांबवण्यात आली आहे। या संबंधांमध्ये संबंधित खात्याचे मंत्री सन्माननीय दादाजी भुसे यांच्याबरोबर चर्चा करून या 0 शिक्षकी शाळा वाचवण्याकरता व या शाळांना सुद्धा शिक्षक मंजूर करण्याकरता निकषांमध्ये बदल करावे याकरता विनंती करण्यात येणार आहे। मागे झालेल्या सभेमध्ये माननीय मंत्री महोदयांनी कोकणातील जिल्ह्यांसाठी संच मान्यतेच्या निकषांमध्ये बदल करण्याचे मान्य केले होतं। परंतु अद्यापपर्यंत या संबंधाचा कुठलाही शासकीय निर्णय निर्गमित न झाल्याने 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे। समायोजनाची प्रक्रिया न झाल्यामुळे रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मार्च एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। बँकांचे हप्ते चुकल्यामुळे कर्मचाऱ्यांना दंड भरावा लागत आहे। या संबंधात सुद्धा लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा केली असता याचाही पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे। यावेळी अर्थ, शिक्षण व क्रीडा सभापती दालनाच्या कार्यालयाचे उद्घाटन रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, अर्थशिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय दरेकर, शिक्षक नेते संजय जयतपाळ, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर, सुनील जाधव, संजय जाधव, किसन सुरवसे, दीपक सकपाळ, सुनील शिंदे, संजय शेठ आदींसह या समायोजन प्रक्रियेसाठी जिल्हाभरातून अतिरिक्त ठरलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भुईर, पोलादपूर। हा प्रस्ताव आम्ही विनंती करणार आहोत। ते घडलं नाही तर किमान काय आपल्याला सोल्युशन करता येईल ते काढण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। म्हणून आजचं जे समायोजन आहे या ठिकाणी आम्ही थांबवलेलं आहे। जिल्हा परिषद आहे त्यामुळे ताबडतोब आम्ही ते तुमचे प्रतिनिधी जे आहेत, शिक्षण तुमचे प्रतिनिधी त्यांनी या ठिकाणी थांबावं। नाळे साहेब आहेत, आम्ही मंत्री महोदय आणि आमदार साहेबांसोबत चर्चा करून माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क करून या आठवड्याभरात याचा पुनर्विचार करावा किंवा ते आटच शिथिल करावं कोकणासाठी, अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतोय।